नमस्ते. माझं आज रुटीन मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मुलाचा बड्डे आहे. आम्ही कुठे फिरायला जाणार हे सांगणार आहे. आधी आपण स्वामींच्या पाया पडूया. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 5:30 वाजले आहेत. आता बघा बाहेर अंधार आहे अजून. बघा 5:30 वाजले सकाळचे. सगळ्यात आधी मी रोज काय करते, आधी उठल्या उठल्या स्वामींच्या पाया पडते आणि पहिला बाहेरची झाडलोट करते. का? कारण बाहेरूनच आपल्याकडे अशुभ शक्ती येतात. म्हणजे आपण बाहेर काढायची असते. मग बाहेरचा केर कचरा काढून घ्यायचा असतो, नंतर घरातला केर कचरा काढायचा असतो. अशा प्रकारे रोज माझी हीच रूटीन असते. पहिला बाहेरचा कचरा काढायचा आणि घरातला कचरा काढायचा असतो. ह्या प्रकारे माझ्याच घरातली पण मी साफसफाई केली, कारण की मी माझ्या आईवडिलांची मुलाची वाट बघते. मुलगी येणार आहे, कारण की माझ्या आज मुलाचा बड्डे आहे आणि मी आज गुरुवार आहे, हळदी लेपन पण करते. म्हणून आधी जे मी हळदी लेपन केलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे दरवाजावर, ते पुसून घेत आहे आणि हुंबाटा पण मी पुसून घेणार आहे. प्लीज चॅनेलला सोडून जाऊ नका. पुढे अजून खूप छान छान गमतीशीर गोष्टी आहेत. ह्या प्रकारे मी हुंबाटा पुसून घेतलेला आहे, बाहेरचा पण पुसून घेतलेला आहे. माझी सवय आहे की मी स्वस्तिक पण काढते. ती स्वस्तिक पुसून आपण परत अजून एकदा हळदी लेपन देखील काढणार आहे. ते पुढे व्हिडिओत मी दाखवणारच आहे तुम्हाला. आणि बाहेर मी छान प्रकारे बाहेरचे म्हणजे आमचा हा बाहेरचा भाग आहे, ती पण लादी पुसून घेणार आहे. शक्यतो गुरुवारची लादी पुसत नाही, पण बाहेर खूप घाण झाले म्हणून पुसून घेतलेली आहे छानपैकी. चला, घरची लोट झाली, हुंबाटा पुसून झाला. माझ्या मुलाचा आज आहे बड्डे, तर आम्ही आज कशा प्रकारचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे प्लीज नक्की बघा प्लीज आणि सबस्क्राईब करा. चालले अंघोळ करायला मी साडी घालणार आहे. चला तुम्ही नका, मी चालले. झाली का नाही मी रेडी अंघोळ करून? पटापटा 2 मिनिटात मेकअप करूया आपण. मेकअप मी जास्त काही करत नाही, सिम्पल सोबर करते. फक्त सनस्क्रीन वापरते, सनस्क्रीन बस. आणि पण आधी बर्फ वापरते. थोडं पिंपल आलेला आहे मला. जायचं आहे माझ्या मुलाला घ्यायला, बड्डे आहे ना त्याचा. आई पप्पा म्हणजे तो आम्ही आधी गावावरून आलोत, त्यांच्या सुट्ट्या बाकी होत्या म्हणून मुलं गावी राहिली होती. आता आई पप्पा घेऊन येत आहेत, त्यांना घ्यायला जायचं आहे. तिथून स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. मग आधी त्याच्यासाठी नाश्ता रेडी करायचा आहे. म्हणून आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून 2 मिनिटात मी मेकअप करते. कशी दिसते साडीवर कमेंट नक्की करा, ठीक आहे. आपण बर्फ लावला आहे. बर्फ ह्यासाठी की गरमी सध्या चालू आहे, पिंपल्स येत नाहीत आणि आपला जो मेकअप असतो तो टिकून राहतो. खस लावा रे बर्फ रे. झाला, आपण बर्फ लावला. आता थोडं सुकून द्यायचं. बर्फ लावून झालाय, तोपर्यंत आपण बांगड्या घालू. बांगड्या असं पण तुटीवर जास्त आम्हाला काही अलाउड नसतं, साडी बिडी. चला बांगड्या घाला. आपल्याला टोनर लावायचं आहे. टोनर वापरते, बेस्ट आहे. एक दिवस मला माझा मेकअप दाखवेल, सध्या वेळ नाही आहे. आपल्या लेकाचा बड्डे आहे आणि ही सनस्क्रीन आणि पावडर, बात खतम. एवढाच माझा मेकअप असतो. आपण एक टिकली लावूया, मग आपलं काम रेडी. नाश्ता बनवायचा आणि आई पप्पांना घ्यायला जायचं आहे. चलो रे मेरे बच्चे का बड्डे, माझ्या मुलाचा बड्डे. रेडी होऊन किचनमध्ये तर आलेलो आहे. आपल्याला आज काय करायचं आहे. आपल्या लेकाचा आहे बड्डे. आई तर एक्साइटमेंट असतेच मुलाचा बड्डे म्हटल्यानंतर. त्याला आंबे आवडतात म्हणून आमरस, नाश्त्याला पास्ता. त्याला बटाट्याची भाजी आवडते म्हणून येलो बटाट्याची भाजी, वरण. तुमच्याकडे काय म्हणतात वरणाला नक्की सांगा. आणि ह्या प्रकारे आणि काय करणार आहे, पुरी. त्याला पुऱ्या खूप आवडतात. तो येत नाही तोपर्यंत आपण सध्या नाश्ता तर तयार करू आपण. आणि आई पप्पांना बीटचा ज्यूस. प्रकारे आपल्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या आहेत. पटापट आपण सध्या पास्ता करूया आणि त्या लोकांना नाश्ता त्यांना घ्यायला जायचं आहे. मग मी तुम्हाला भेटवते. आई पप्पा आणि माझा मुलगा. बड्डे आहे मुलाचा. आई नसते ढिंगा ढिंगा. अरे आयुष्यात जगायचं असतं, एन्जॉय करायचं असतं. मग टेन्शन तर आयुष्यात आहेत, माझ्या पण आहेत, पण जगायला शिका. गोष्ट साहेबांना उठवले मी लवकर आमची आंघोळ करून. देवपूजा करायची आहे ना, सगळे देव घासायला काढायचेत आम्हाला. फुगलेत
सकाळी लवकर उठवले म्हणून त्यांनी पण टाकले ना सुट्टी, मी सुट्टी टाकली आणि त्यांनी पण टाकले. फुगलेत, मला कंटाळा आलाय म्हणून. हे असं असतं वडिलांचं प्रेम. उठलेत बिचारे, भरपूर प्रेम आहे, पण आळसपणा असतो ना पुरुषांमध्ये. आम्ही कशा आवडतं पटापट पटापटा पटापटा. पास्ता भिजवते ह्याच्यात, त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. पटकन आपण डाळ पण शिजत ठेवूया, जेणेकरून आपली कामं पटापटा पटापटा होते. दुपारी आम्हाला बाहेर जायचं आहे. आम्ही कोणाला बोलवत नाही बड्डेसाठी, कारण की आमचा आगाव बेनले आगाव आहे म्हणून बोलवत नाही. आणि त्याला जास्त माणसं दिसली ना तो खूप रडारडी करतो. मग त्या मुलाला काही कळत नाही, तर जास्त लोकांना बोलून काही फायदा नाही, म्हणून घरच्या घरी आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो. आपल्याला कामात होतं त्याच्यामुळे पाणी नसतं, म्हणून पाणी साठवून ठेवायला लागतं. या गोंधळात मला हळदी लेपन करायचं आहे, विसरलीच मी. आधी हे टाकते आणि परत हळदी लेपन करते. कशी ग मी भूल विसरू, माझ्या मुलाच्या बड्डेला सगळं विसरायला लागली. आमच्या होने देवाची भांडी देत घासायला. आता आधी भांडी घासते, नंतर हळदी लेपन करते. त्यांना आलाय कंटाळा. कंटाळा कसा काय, मोबाईल बघायचा आहे ना, मग असू या भांडी. आता काय सांगू, पितांबर पण संपले. आता सकाळी दुकान उघडले का नाही काही माहिती. एवढं सकाळी मीच उठल्या सकाळी 5:30ला. पितांबर आणायला जाऊया आपण. अरे देवा, दुकान उघडले का नाही काय माहिती. उघडले एक दुकान. पितांबर दो ना मुझे, जल्दी 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 जल्दी. कल का पैसा बाकी है, दिया आपने उनको नहीं ना? ओ इसका क्या बोलते हैं, भूल लेके गए थे वो. पर घेतले, पटकन देवपूजा करून घेऊया आपण पटापट पटापट. नशीब सकाळी दुकान उघडलं. आता आपण हळदी लेपन पण करू. गाईच्या चिट्ट्या पण होत आहेत. किती गडबड चालली माझी, बघितलं ना तुम्ही. मी जर म्हणजे गुरुवारचा थोडा व्हिडिओ माझा हा लेट जाईल, मला वेळ नाही भेटेल एडिटिंग करायला. पण जर गुरुवारी माझ्याकडे हळदी लेपन असतं, कारण की मी स्वामींची भक्ती करते आणि चांगलं असतं खूप हळदी लेपन केलेलं. तुम्हीही करत जावा. घरातले नकारात्मक ऊर्जा असतात त्या निघून जातात, बाहेरचे आलेले संकट पण निघून जातात, असं माझं मान्यता आहे. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करायचं आहे. ह्यात मी गोमूत्र, रोज वॉटर ह्या सगळ्या गोष्टी टाकून हळदी लेपन करते. आता आपण हळदी लेपन करू पटापट. ती लोक आलेत, त्यांनी ॲटलिस्ट 20 मिनिटात पोहोचतील ती लोक, आपण त्यांना घ्यायला जायचं. सगळ्यात आधी आपण दरवाजावर स्वस्तिक काढून घेऊया. स्वस्तिक काढल्याने खूप चांगलं असतं. म्हणजे मी ज्या प्रकारे पूजापाठ करते, म्हणजे घरात शांतता राहते. मी आहे अशी बडबडणारी, पण तेवढंच मी देवालाही मानते. मला समाधान भेटतं एक मानून, की एक त्यात ही शक्ती आहे. म्हणजे तुम्ही मानता ना मानता हे तुमचा विचार, पण माझी ही थिंकिंग आहे. आणि मी जर गुरुवारी हळदी लेपन करते. हुंबाट्याला पण छानपैकी मी हळदी लेपन, म्हणजे आतमध्ये 2 हुंबाटे आहेत. मला हुंबाटा चेंज करून घ्यायचा आहे. सागाचा हुंबाटा असतो, पण ठीक आहे, थोडेसे पैशाचे भरपूर इश्यू असल्यामुळे मी नंतर एकदा चेंज करूनच घेईल. आणि मी बाहेर मगाशी तुम्हाला दाखवलं असं ना, स्वस्तिक पुसून काढलं होतं. आता परत मी त्याच्यावर स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक काढून त्यावर कुंकवाचं पण असं बोटं लावणार आहे, जेणेकरून हळदी कुंकवाचं एक लेपन होऊन जाईल. आणि आपल्यात घरात येताना बाहेर जरून पाहुणे आले ना, असं शुभ वाटतं की नाही यार किती छान आहे. आतमध्ये जण येताना प्रसन्न वाटतं, बाबा किती छान. बाहेरनंच माणूस प्रसन्न होऊन आले घरात ना, अजून सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. तुम्ही हे करा, तुम्हाला वेळ भेटला तर. मी प्रयत्न करते जेवढं होईल तेवढं करायचा. अशा प्रकारे आपलं स्वस्तिक पण काढून झालेलं आहे. ह्या प्रकारे मी स्वस्तिक काढते. स्तिक दीप प्रज्वलितम आणि बाहेर पण मी असं हळदी लेपन करते आणि कुंकू लावते इथे. ह्या प्रकारे हळदी लेपन करून झालेलं आहे. आणि आमचा देवबाप्पा पण झालेला आहे. फुलं नाही भेटली आम्हाला. फुलं म्हणजे सकाळून तर ओपन झालं नाही. आई पप्पांना घ्यायला चाललो आहे, तसंच फुले पण घेऊन येऊ. पूजा तर झाले, आता स्वामीच्या मंदिरात जायचं आहे. खूप धावपळ चालली बघा, दिसते तुम्हाला मला किती घाम आला आहे. आणि त्यात मी साडी घातले. पण आपण हार मानायची नाही, करत राहायचं. चलो, मी आई पप्पांना घ्यायला आणि मुलांना घ्यायला. माझ्या पप्पांना सोप पडला, डायबिटीस आहे ना पप्पांना. पप्पा पाण्याची बॉटल विसरली आहेत, गडबड चालले. साहेब आमची गाडी, म्हणजे आमची गाडी काढायला निघाले आहेत. अरे यार, मला सुट्टे पैसे हवेत. देवा, काय गडबड माझी. अशी असते बायकांची धावपळ. आमच्या
गाडी आज डायरेक्ट आमच्या आई वडील आणि माझ्या मुलाला भेटवते. आहो काय करताय? आमच्या गाडीत पण स्वामींची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवते. स्वामींची मूर्ती आहे, शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आता आमचे साहेब बघा छानपैकी देवाचे गाणे लावतील. ब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. हो इथे लिफ्ट आहे, लिफ्ट पैसे बोलले रिक्षा स्टँड पुढे आहे का? परमात्मा पप्पा आवाज कमी करा की देवाची. पप्पा या पिल्लू ए पप्पू इकडे या ग माझा बाबड्या ग माझा पिल्लू. माझे पोरं शकतात सगळ्यांनी येल्लो येल्लो कपडे घातलेत. लाकडी घ्यायची गोल वाली आणि ये लब्बड घ्यायची. आपण दोन लब्बड तीन लब्बड. काय काय पाहिजे काय पाहिजे बोल ना काय पाहिजे बोल की. हा गाडी तू तर बोललास मला काही नको, तुमच्याकडे पैसे नाही आहेत काही नको. मंदिरात सकाळ सकाळी हे आमच्याकडचं मंदिर हे बघा. काय असतंय माझा पिल्ला? अरे अजून काय आई पप्पा का निघाले नाही? आई पप्पांना सोडून आम्ही चला मुलगा भेटला ना माझा. लाजतोय तो. चला पाया पडायला. नीट पाया पडायचं पप्प्या, मस्ती करायची नाही. चला आम्ही आतमध्ये आलो. स्वामींच्या मंदिरात पाय धुवून घेतले आहेत. असं एवढं छान पैकी मोठं स्वामींचं मंदिर आहे ना आमच्या इथे. सगळे आता बसलेले आहेत आतमध्ये, पूजा चाललेत म्हणून पूजाची वाट बघून आम्ही सगळेजण आतमध्ये दर्शन घ्यायला लाईन लावणार आहे. माझ्या मुलाचा बड्डे आहे तर मग स्वामींच्या शिवाय कसा मुलांचा बड्डे सेलिब्रेट होणार. तसं आपण मुलांना संस्कार लावू तसं डिपेंड असतं. मी जेवढा प्रयत्न करते जॉब करून माझ्या मुलांना शिकवण्याचा की काय असतं काय नाही. मी प्रयत्न चालू आहेत पण जॉब करता करता खूप कमी वेळ भेटतो. मुलगा माझ्या आईवडिलांकडे राहतो, मुलगी माझ्याकडे राहते. आई तर करतेच माझ्या मुलावर संस्कार, पण माझ्या मुलीला वेळ देतात. त्यासाठी मला वेळ द्यायला खूप कमी भेटतो. पण ठीक आहे, जॉब करणे पण इम्पॉर्टंट आहे आजकालच्या धावपळी जीवनात. पण माझी इच्छा आहे की माझ्या मुलीला मी खूप वेळ द्यावा म्हणून. पण ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे स्वामींचं दर्शन करायला. छान प्रकारे बघा माझी आई आणि मुलगा दर्शन करतात ते वाकून. आपण प्रयत्न करावे की आपल्या मुलांना पण आपण सांगावं की काय असतं, आपले संस्कार काही असतात. जे स्वामींची मूर्ती आहे तुम्ही पण घ्या पाया पडून स्वामींच्या मूर्तीचे. जे लोक मानतात ते, जे नाही मानत त्यांनी पण पाया पडावे. आई परत गेली पाया पडायला. मुलगा परत म्हणतोय ए आई चल ना गं चल ना गं चल ना गं म्हणून आईला घेऊन आला. आईचा हात पकडून. त्याचं आई विना काहीही होत नाही, काही म्हणजे काहीच होत नाही आहे. आता मी वटवृक्षाच्या पाया पडायला आणि फेऱ्या मारायला जात आहे. 5 फेऱ्या तो मारतो. पप्पू पण मारायला लागला. आई मी मारल्या. म्हणलं ह्यांचा एकदा व्हिडिओ बनवूया म्हणून व्हिडिओ बनवला. तो बघा तिथली माती लावतोय. आपण म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण जेवढं येईल तेवढा प्रयत्नच करायला पाहिजे आपल्या मुलांना
संस्कार देणे खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या जीवनात. आणि शक्यतो मुलांना, आजकाल रेप केस ह्या गोष्टी भरपूर होतात, मुलांना कळलं पाहिजे लहान वयातच की देव, धर्म, मुलींचं आदर सत्कार, आपल्या आईवडिलांचा आदर सत्कार ह्या गोष्टी आहेत. चला आता आम्ही चाललो दर्शन करून. पण खरंच प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मुलांना छान छान संस्कार देणारी. लॉक खोलू आणि मुलाला पास्ता बनवूया. पाहिले त्यांना पटापट ज्यूस देऊया आपण पटकन 2 मिनिटात. शिजवलं आता पटकन आपण पास्ता करू पोरांसाठी. माझा उपवास आहे पण मुलांना तरी पाहिजे, माझ्या मुलांच्या आवडीचा पास्ता बनवूया आपण. पण नाश्ता दिला. आता आपल्याला कपडे धुवायचे. कपडे हे बघा, आता कपडे वॉशिंग मशीन आहे पण शक्यतो जास्त करून प्रयत्न करते हाताने धुवायचा. कपडे मी हाताने घेते. नाश्ता झाला, सगळं झालं. आता कपडे धुवून बघू काय प्लॅनिंग होते बाहेर जाण्याचं. मुलाला घेऊन केक आणला, केक कट करायचे आहे. माझ्या मुलाचा आज बड्डे आहे. 6 वर्षाचा झाला आहे तो आज. आई त्याला ओवाळते. आम्ही कुणाला बोलवत नाही कारण की तो खूप मस्तीखोर आहे, खूप आगाव आहे. पण ठीक आहे, त्याला कितीही प्रयत्न, खूप मारले, सगळं केलं आहे. पण आपल्याकडून जेवढं तेवढं मी प्रयत्न करते, आई प्रयत्न करते. म्हणून 2-3 वर्ष आम्ही भरपूर लोकांना बोलून बघितलं पण तिथं तो खूप आगावपणा करतो, केक कापत नाही, रडारडी करतो. म्हणून ह्या टायमाला फक्त आम्ही घरच्या घरी प्रयत्न केला तिचा केक कटिंग करायचा. फर्स्ट आईने ओवाळलं, नंतर त्याची बहीण दीदी म्हणजे परी, माझं पिल्लूने घेतलं ओवळायला त्याला आणि ओवळलं त्याला. घरच्या घरी आम्ही ओवळलं त्याला. नंतर आली त्याची मी मम्मा, सगळ्यात आई त्याची आई, नंतर मी मम्मी गेली ओवळायला. मी माझ्या लेकाला ओवाळलं गुणाचं माझं बाळ. त्याची छान अशी ओवाळणी केली, अंगठी डोळ्यावर लावली. आमच्याकडे अशी पद्धत आहे, सगळे करतात म्हणून मी पण करते. त्याची माशी नजर काढली माझ्या लेकाला, कुणाची नजर नको आल्या गेल्याची, सगळ्यांची नजर असं निघून जाऊ दे थू 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 असं केलं. आईचा जीव ना बाई, म्हणून प्रॉब्लेम आहे. चला जाऊ द्या, आई असते. मीन झालो 3च बायका. तर आई म्हटली माझ्या मिस्टरांना, तुम्ही पण ओवळावं, 3 बायकांनी ओवळायचं नसतं. म्हणून माझ्या मिस्टरांनी पण ओवळलं, पप्पांनी पण ओवळलं. ह्या प्रकारे माझ्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करत होतो आम्ही. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पू, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू माझ्या बाळा. बड्डे सेलिब्रेशन सगळं झालं. मग अधिक महिना आहे तर सगळे म्हणले आईची ओटी भरायची असते म्हणून आईला एक साडी आणली, नारळ आणला. साध्या सिम्पलमध्ये आम्ही ओटी भरली कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. म्हणून गडबडीत आईची पटकन ओटी भरली. आणि चुकी काय झाली, स्टार्टिंगला कॅमेरा मी उभा पकडला आणि इथे लेकीने पकडला तर आडवा पकडला. त्यामुळे ह्या टायमाला थोडासा व्हिडिओ एडिटिंगला प्रॉब्लेम होणार आहे. पण प्लीज मला समजून घ्या आणि व्हिडिओ बघा एंडपर्यंत. खूप छान आहे. आता आम्ही जेवायला आईची ओटी भरून जेवायला घेणार आहे. मग मस्त आम्ही त्यात जेवणामध्ये काय काय पदार्थ तुम्ही ते पण बघून घ्या. पण आधी आईची वटी भरा आणि ज्यांनी नाही भरली त्या लोकांनी पण आईची वटी भरून घ्या. आई असते. छानपैकी आम्ही आईची वटी भरलेली आहे आता. आणि आता आईच्या मस्त पाया पडले मी. आईने आशीर्वाद दिला आहे चांगली मी जगावी म्हणून. आमचा आज आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ अशा प्रकारे बेत होता. सकाळी तुम्हाला मी सांगितला होता पण आता रेडी झाला आहे. पुऱ्या गरम गरम आहेत ना म्हणून भाजतात ते. माझ्या मुलीला खूप आवडतात, माझ्या मुलीला पण आवडतात पुरी बटाट्याची भाजी. मग सगळ्यांची ताटं वाढून घेतली आहेत. आता म्हटलं पोट भरून जेवायचं आणि जायचं फिरायला. अशा प्रकारे ताटांचं पण सजावट झालेली आहे आमच्या इकडे. तुम्ही पण या खायला. तुम्हाला बघून तोंडात पाणी आलंच असेल आमरस बघून. तुम्हाला नसेल तुम्ही पण घरी बनवा. हाय, आता आम्ही रेडी होऊन सगळं जेवण झाले मस्तपैकी. मुलाचा माझा बड्डे पण सेलिब्रेट केला आहे. आता आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे भिवंडी नाशिक साईडच्या रोडला. तिकडे आम्ही सगळेजण जात आहे.
पूर्ण फॅमिली माझी. चला आज तुम्हाला ते मंदिर दाखवणार मी. भिवंडी टाक ना तुला लोकेशन. बोल. छत्रपती शिवाजी महाराजची जय. यार आम्ही एवढ्या गरमीत निघाले, एवढं गरम होते. पप्पा लागले ओरडायला, विद्या किती गरम होतंय ग. पण काय करत, तिकडे जायचं पण होतं ना आम्हाला, म्हणून म्हणलं चला जाऊया आता, काय करायचं. सगळे फायनली थकून झोपून गेले, कारण की प्रवास 2 तासाच्या वरतीच झाला होता आम्हाला जायला. पण सगळ्यांची झोप लागली, पण मी झोपू शकत नव्हती, ड्रायव्हरच्या बाजूला बसली होती ना. फायनली आम्ही पोचलो. इथून मंदिर फक्त 15 मिनटं दूर आहे, पण सगळ्यांना ताण लागली होती. तिथे ऊसाचा ज्यूसवाला दिसला, म्हणून म्हटलं चला आता आपण ऊसाचा ज्यूस पिऊया. आई म्हणली मला नको, पप्पा म्हणले ठीक आहे आपण 3 जणं पिऊया. आम्ही 3घांनी 1-1 ग्लास पिला, गटा 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 ऊसाचा ज्यूस, आणि मनाची शांतता भागवली. कसं असतं ना, पिल्यावरती कसं मनाची शांत होऊन जातं, हृदय असं एकदम रिलॅक्स होऊन जातं. एकच नंबर झाला आपला हा. पण आता आम्ही निघालो. रस्ता एवढा बेकार नाही, इकडे पावसाळ्यात खरंच येऊ नये, खूप रस्ता बेकार आहे. आता गेला तर ठीक आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही पण जावा तिकडे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, शक्तिपीठ आहे इथे. 2 तास लागतात, खूप रस्ता खराब आहे. येताना सकाळी लवकर निघा, आम्ही खूप दुपारी निघाले, आम्हाला खूप त्रास झालेला आहे. मस्त मंदिर आहे. Your destination is on the left. सुंदर श्री छत्रपती शिवाजी महाराजचं मंदिर आहे, शक्तिपीठ आहे. हे बघा, इथे आम्ही आलो आहे. मुलाचा बड्डे आम्ही इथे घालवणार आज. आहे ना सुंदर. तुला काय किती बोलताय? सुंदर किल्ला आहे. किल्ला आहे बाळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे ते मागं. हा तू चल. इथे दुकानं पण आहेत, असं काही नाही, इथं नाश्त्याची पण सगळी सोय आहे. ह्या साईडला आतमध्ये गाडी पार्किंगची पण जागा आहे, खूप सुंदर आहे. आपल्या मुलांना काही दाखवायचं असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. ही बॅक साईड आहे. चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तेवढा भल्ला मोठा दरवाजा आहे, ह्याच्या आत आपण एंट्री करायची आहे. वाव यार, आतमध्ये पण किती सुंदर मंदिर, किती छान काम केलेलं आहे. तुम्ही लोक पण नक्की या वेळ काढून बघायला, एवढं सुंदर आहे ना. जय. तिथे माझ्या मुलाला तलवार भेटली, तलवार घेतली. खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे इथे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांचं युद्ध त्यांनी कसं केलेलं आहे, जिजामाता, हे सगळं छायाचित्र तिथे असं बनवलेले आहेत. खूप सुंदर दाखवले. मी जास्त तुम्हाला दाखवत नाही, कारण की तुम्ही इथे येऊन पण स्वतः बघू शकता, आपल्या मुलांना आपला इतिहास दाखवू शकता की काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय गोष्टी केल्या आहेत. खरंच एवढं म्हणजे ना बघण्यासाठी शेती केली तर नांगर लांबून लांबून माणसं येतात तिथे. चला आम्ही परत आलेलो आहे माघारी घरी. खूप थकले, खूप म्हणजे खूप रात्र झालेली अक्षर घरी येऊन. असं वाटतं एवढा कंटाळा आला आहे ना, पण मज्जा पण आली. मुलाचा बड्डे पण खूप प्रकारे छान गेलेला आहे. मला माझा व्हिडिओ प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा, आणि कमेंट पण करा माझ्या चॅनेलला. थँक्यू सो मच.